मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे या मुद्द्याच्या भोवती भावना आहेत। या मुद्द्याच्या मध्ये घटनात्मक पेच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक न्यायाचा आक्रोश सुद्धा आहे। त्यामुळे या सगळ्या विषयाची चर्चा करताना त्यातली गुंतागुंत समजून घेण्याचा सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागेल। केवळ भावनेच्या नाही तर न्यायाच्या तत्वावर सुद्धा आपल्याला बोलावं लागेल। त्यासाठी आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आपल्या सोबत आहेत। आनंदराजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे आहेत। अमितजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत लेखक ब्लॉगर वैभव छाया आहेत, जे यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपली मतं मांडत असतात। जी परखड मतं आहेत ती सातत्याने ते मांडत असतात। वैभव, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुधाकर भालेराव आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भालेराव साहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत अनुसूचित वर्गीकरण समजून सांगण्यासाठी अजित केसरळीकर हे थोड्याच वेळात जोडले जातील। आपण त्यांच्याकडून सुद्धा डेटाच्या बद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया। पण मी चर्चेची सुरुवात आनंदराजी तुमच्यापासून करणार आहे। मला समजून घ्यायचं आहे की जेव्हा हे उपवर्गीकरण केलं जातंय त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं आपल्यासारख्या काही नेत्यांचा समावेश आहे। त्यात आपली भूमिका समजून घ्यायची विरोधाची। का हे वर्गीकरण नुकसानकारक आहे असं तुम्हाला वाटतं? पहिल्यांदा लक्षात घ्या की एसीचा एक गठ्ठा, एक वर्ग बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला। आज महाराष्ट्रामध्ये एसीला 13% आरक्षण आहे, कर्नाटकात 15% आहे। आणि ज्या प्रमाणामध्ये तुमचं लोकसंख्या असते त्या प्रमाणामध्ये हे एसी आणि एसटीचं आरक्षण करण्यात आलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की उपवर्गीकरण करताना याच्यामधल्या कुठच्याही जातीला विश्वासात न घेता हे उपवर्गीकरण केलेलं आहे। न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची एकल कमिटी होती आणि त्याने ते अहवाल सरकारला 1 एप्रिल रोजी सादर करण्यात आलेला आहे। आमचं म्हणणं एक आहे की अशा पद्धतीने तुम्ही एससी मध्ये हे जे काही फाटाफूट करण्याचा प्रयत्न करताय तो अत्यंत निषेधार्थ आहे। आणि आतापर्यंत तसंही एससीचं 13% रिझर्वेशन असताना सुद्धा आपण जर पाहिलं क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 मध्ये अजूनही 13% पूर्णपणे रिझर्वेशन भरण्यात आलेलं नाही। त्यामुळं रिझर्वेशन जर संपूर्ण भरणंच होत नसेल, फक्त क्लास 4 मध्ये रिझर्वेशन भरलं जातं, त्याच्या पलीकडे क्लास 3 किंवा क्लास 2 किंवा क्लास 1 मध्ये अजूनही संपूर्ण 13% एसीचा कोटा भरण्यात येत नाही। त्यामुळे हे जे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय हा दुर्दैवी आहे। आणि ह्याच्यामध्ये 59 जाती आज महाराष्ट्रामध्ये एसी मध्ये आहेत आणि त्याच्यातल्या फक्त एका जातीने ही डिमांड केलेली आहे की हे उपवर्गीकरण करावं। इतर कुठच्याही जातींचा त्या मागणीला पाठिंबा नाही। असं असताना सरकारने एखाद्या जातीसाठी अशा पद्धतीने एसी मध्ये तोडफोड करणं हे योग्य नाही आणि त्यामुळे आमचा विरोध आहे। हे जर वर्गीकरण झालं तर त्यामुळे नुसतं तुम्ही वर्गीकरण कशामध्ये करणार आहात ते अजून सरकारने हा अहवालच जाहीर केला नाही। त्यामुळे हे नोकरीमध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे की राजकीय लाभ ज्याच्यामध्ये म्हणजे लोकसभा, विधानसभा याच्या ज्या सीट्स आहेत त्याच्यावरती सुद्धा या पद्धतीने करणार आहात का, याचा अजूनही सरकारने कोणालाही तो अहवालच प्रसिद्ध न केल्यामुळं अजून त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही। तर हे सर्व त्याचे फायदे आणि तोटे हा महत्वाचा प्रश्न। आज मला एक सांगा की याच्यामध्ये एसीचं हे वर्गीकरण झालं तर काही एवढ्या संकुचित की 0.1% पण त्यांची लोकसंख्या नाही, अशांच्या याला किती वर्ष लागतील त्यांचा नंबर येण्यासाठी त्यांच्या लोकांचा? आणि ही आमचा नंबरच येत नाही या सगळ्यामध्ये। ऐका ना, हा येणारच नाही ना। 0.1% वगैरे असेल का अजून 0.01% अशा अनेक तुम्ही मगाशी ज्या काही जातींची नाव घेतली त्या महाराष्ट्रामध्ये अति अल्प आहेत। मग त्यांचा नंबर कधी लागेल? आज या महाराष्ट्रामध्ये 3 जाती प्रामुख्याने आहेत, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा
बौद्ध आणि महार समाज हा प्रामुख्याने एसी मधला सर्वात मोठा गट आहे. हा. त्यानंतर मातंग समाज आहे आणि त्यानंतर चर्मकार आहेत आणि त्यानंतर असणारे इतर जे जाती आहेत हम्म. 56 त्या अति अल्प अल्प याच्यात येतात. कारण हे तिन्ही मिळून माझ्यामध्ये 12-13% हे तिघांचंच आहे. हा. आजची जर लोकसंख्येच्या हिशोबात जर पाहिलं तर लोकसंख्या एससीची आणि एसटीची ही वाढलेली आहे. त्यामुळे आमचं एक पहिल्यांदा मत आहे की पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना होऊ द्या. बर. त्याच्यामध्ये प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे ते पहा. त्यानंतर एससीचं आणि एसटीचं रिझर्वेशन हे लोकसंख्येनुसार दिलंय. मग सरकार त्या जातीच्या लोकसंख्येप्रमाणे रिझर्वेशन देणार आहे का? अहवालामध्ये काय नक्की केलंय हे सरकारने जोपर्यंत दाखवत नाही हा. तोपर्यंत कशा पद्धतीने हे राबवणार आहे की या पद्धतीने आणि त्यामुळे मग हे जे काही छोटे गट तुम्ही मगाशी म्हणाल की काही गट वंचित राहिलेले आहेत त्यांचे नंबर लागण्यासाठी म्हणजे तुम्हाला रोस्टर पद्धत माहिती आहे त्याच्यामध्ये जी रोस्टर पद्धत असेल त्याच्यामध्ये एकदम मायन्यूट असतील त्यांना फार शेवटी नंबर येतो. तसा या छोट्या छोट्या जातींना नंबरच मिळणार नाही. त्यापेक्षा आज एकत्र आम्ही आहोत त्यांच्यामधल्या पण म्हणजे वेगवेगळ्या समाजातल्या जातीमधल्या असणारी मुलं ही शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये जर चांगल्या पद्धतीने मार्क मिळवले किंवा चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाले त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. त्यांना याच्या शिक्षणात सवलती मिळू शकतात. राजकारणात म्हणजे राजकारणात आरक्षित जागेवर ते उभे राहू शकतात. ह्याच्यामुळं आपसामध्ये उगाच या एससी मध्ये असणाऱ्या जातीमध्ये वादविवाद निर्माण होतील आणि ते वादविवाद या सरकारने टाळावे तशी आमची इच्छा आहे. ठीक आहे. आधीच आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मराठा आणि म्हणजे ओबीसी यांच्यामध्ये झालेला वादविवाद त्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आता एससी मधला वादविवाद होऊ नये ठीक आहे. म्हणजे वादविवाद टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. एकत्र राहण्यात त्या सुद्धा वंचित समाजाचा त्या घटकांचा फायदा आहे अशी मांडणी तुम्ही करताय. आपल्यासोबत सुधाकर भालेराव आहेत. मी सुधाकरावांबद्दल एक गोष्ट